विषय तावरसखेडा ग्रामपंचायतमध्ये चाललेली भ्रष्टाचाराची मालिकेचा विषय आणि मी मागील 2-3 वर्ष झालं तक्रार करतोय। माझे काही मुद्दे होते 7-8, तर त्यातील काही एक मुद्द्याची जी चौकशी झाली, बोरचे त्याच्यावर दोषी झाले, गुन्हे दाखल झाले आणि राहिलेले जे मुद्द्याचे आहे त्या चौकशी करा म्हणून मी वारंवार तक्रार देत आलो, पण त्या तक्रारीवर काही अधिकारी कुठलाही चौकशीला येई नाही ना काय नाही। त्यामुळे आज मी निवेदन दिले ग्रामीण पाणी पुरवठ्याला। राष्ट्रीय पेयजल योजनेचं आमच्यामध्ये 2019-20ला काम झालेलं आहे। त्याचा खर्च आहे टोटल 42 लाख रुपये आणि ते 42 लाख रुपये MB प्रमाणे जर बघायला गेलं गावामध्ये तरी मला काम भरपूर ठिकाणी की काम केलंच नाही, फक्त MB बनलेले आहे। तर मागील काही 2-3 वर्षापूर्वी चौकशी केली, ती इथंच जिल्हा परिषदला बसून चौकशीचा अहवाल दिला आणि तरी त्या अहवालाप्रमाणे प्रत्यक्षात MB प्रमाणे काम आहे का नाही ती अधिकारी नेमून चौकशी करा म्हणून आज मी इथं निवेदन दिलेलं आहे। आणि भरपूर काय असे बरेच मुद्दे आहेत की जे तक्रारी दिलेले आहेत पण चौकशी करत नाहीत, कारण तिथे अधिकारी एकूण एक पाठीशी घालायलेले आहेत। जिल्हा परिषदचे CO झाले, BDO झाले, हे अधिकारी ज्यांनी काम केलं त्यांनाच म्हणतात चौकशी करा। तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यांनी काम केलं त्यांनी चौकशीला न येतात दुसऱ्या अधिकारी मार्फत त्यांनी तावरसखेडा ग्रामपंचायतमधील चौकशी करावी आणि ते काम आहे का नाही MB प्रमाणे ह्याची माझी मागणी राहील। ग्रामीण पाणी पुरवठा विषय आहे, ग्रामीण पुरवठ्याचे काय दोष आहेत? ग्रामीण पाणी पुरवठ्यामध्ये भरपूर दोष आहे ना। फक्त त्यांना टक्केवारी दिली की इथल्या इथं बिलं काढले जातात, गावामध्ये काम करत नाहीत। आणि तशी माझ्याकडे MB आहे, त्यांनी 2019ला काम पूर्ण केलेलं आहे। तर ते MB प्रमाणे जर बघायला गेलं तर गावामध्ये बऱ्याच ठिकाणी काम नाही, कमीत कमी 30 लाखाचं काम नाही, फक्त 10 लाखाचं काम भेटेल तुम्हाला। 42 लाखामधनं 10-12 लाखाचं काम केलेलं आहे त्यांनी, बाकीचं काम केलेलं नाही। जिथं विहीर 60 फूट घ्यायची तिथं विहिरीची खोली बी घेतलेली नाही, त्याची रुंदी नाही, बांधकाम भरपूर आहे, ते बांधकाम केलेलं नाही। त्यात जायला अप्रोच बंड म्हणून आहे, तिथं बंडसुद्धा 4 लाखाचा रस्ता आहे, तो रस्ताही केलेला नाही। आणि पाईपलाईन जेवढी गावामध्ये करायची होती तेवढी पाईपलाईन कुठेही केलेली नाही त्यांनी। भरपूर पाईपलाईनमध्ये बी घोटाळा केलेला आहे जास्ती। काय मागणी तुमची? चौकशी व्हावी ह्याचीच मागणी आहे आमची। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।